मीन राशीसाठी हा सप्ताह एकदम उत्तम असा जाणार आहे। तुम्ही कोणतेही कार्य कराल, मग ते कोणत्याही क्षेत्रातले असो, घरातील असो, बाहेरचे असो किंवा कोणत्याही बाबी असो, तर ते पूर्ण आत्मविश्वासाने कराल आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात आणि मनोबलामध्ये कमालीची वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। ह्या सप्ताहामध्ये आपण करत असलेल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळण्याची दाट शक्यता आहे आणि सर्व प्रकारची शुभफळे ही तुम्हाला मिळतील। तरी तुम्ही या सगळ्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असाल तर सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची पदप्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। तुमच्या घरामध्ये एखादे वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या घरात आनंद पसरेल। सगळे तुमच्यावर खूप प्रसन्न असतील। आपण केलेल्या प्रत्येक कामामधून आपल्याला उत्तम धनप्राप्ती मिळण्याची दाट शक्यता आहे। सोबतच अचानकपणे आपल्याला धनलाभ पण मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण अगदी दंगच व्हाल। आपल्याला सुखाचा धक्काच बसेल। बऱ्याच दिवसांपासून एखादे तुमचे घर म्हणा किंवा स्वप्नातले घर तुम्ही खरेदी करण्याच्या विचारात होतात, तर आता तसे योग आलेले आहेत। तुम्ही तुमच्या स्वप्नातले घर नक्कीच खरेदी करू शकाल। त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे सगळे घडेल। आपण सामाजिक कार्य करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात आणि त्यामुळे आपले लौकिकता वाढण्याची शक्यता आहे। समाजामध्ये एक प्रकारचा मान सन्मान तुम्हाला मिळेल। आपल्या घरामध्ये अतिशय शुभ घटना घडण्याची शक्यता आहे, तरी त्यामुळे आपण खूपच प्रसन्न असाल। वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला धन किंवा संपत्ती याचा लाभ मिळणार आहे। आपल्या घरामध्ये आपले परिवार सर्व प्रकारे संतुष्ट राहण्याची शक्यता आहे। सोबतच आपल्या जोडीदाराकडून आपल्याला पूर्णपणे प्रत्येक गोष्टीमध्ये साथ मिळेल आणि सोबतच आपल्या संततीकडूनही तुम्हाला एखादी आनंदी वार्ताही समजेल। त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमाच उरणार नाही। तुम्ही खूप प्रसन्न असाल। तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला फायदाच मिळेल आणि ते आपल्याला नेहमी मदतच करतील। जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपल्या पार्टनरबद्दलचे प्रेम वाढीस लागेल। तुमच्या एकमेकांबद्दल विश्वास वाढेल। विवाह इच्छुकांसाठी विवाहासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे। फक्त प्रयत्न करणे अजिबात सोडू नका। एक प्रकारचे सकारात्मक परिणामही मिळण्याची शक्यता आहे। तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती लाभल्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येकाची मने ही खूप प्रसन्न आणि एक प्रकारे शांतीपूर्वक राहण्याची शक्यता आहे। व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह भरपूर प्रकाराने शुभ फळे देणाराच असा जाणार आहे। म्हणजेच आपण या सप्ताहामध्ये धनवान होण्याचे योग जास्त आहेत, तरी याचा फायदा घ्या। आपण भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर इथेही आपल्याला पाहिजे तसे लाभ मिळण्याची शक्यता आहे। सोबतच आर्थिक दृष्टिकोनातून हा सप्ताह उत्तम स्वरूपाचा आहे आणि सर्व विरोधकांवर आपण उत्तम रीतीने मातही कराल आणि लाभ मिळवण्यात सफलही राहाल। सोबतच व्यवसायामध्ये एखाद्या नवीन ठिकाणी तुम्ही नवीन डील किंवा नवीन करार कराल आणि त्यामधूनही तुम्हाला उत्तम धनलाभ मिळण्याची शक्यता आहे। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्यावर सोपवलेले काम आपण अगदी वेळेवर पूर्ण कराल। सोबतच वरिष्ठ अधिकारी मंडळी आपले भरभरून कौतुक करतील, तरी आपण थोडेसे कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करा। तरुण वर्गाला आपल्या डोक्यातील नवीन कल्पनांना पंख मिळाल्यासारखे वाटेल, कारण अगदी तसेच घडणार आहे। आपल्याला आपल्या कल्पना साकार करण्यासाठी संधी मिळणार आहेत, तरी आपण त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा। महिला वर्गाला ह्या सप्ताहामध्ये उत्तम आरोग्य आणि मनशांती मिळणार आहे। आपल्याला मानसिक स्वास्थ्य भरपूर प्रमाणामध्ये वाढेल। त्यामुळे आपण कोणतेही कार्य अगदी मन लावून पूर्ण कराल। ज्या कोणी महिला काम करत असतील त्यांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी भरपूर कौतुक मिळणार आहे आणि त्यामुळे आपले आत्मविश्वासातही वाढ झाल्याचे त्यांना दिसून येईल। आपण कोणतेही कार्य करताना आपल्या प्रतिष्ठेचा विचार करूनच ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी वर्गाला हा सप्ताह खूप उत्साहाचा जाणार आहे। अभ्यासाच्या ठिकाणी किंवा आपण जेथे राहता त्या ठिकाणी काही अडचणी येण्याची शक्यता आहे, परंतु आपल्या बुद्धिचातुर्याने आपण त्याच्यावरही मात कराल आणि आपले मन स्थिर करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल। जर कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनाही हवे तसे परिणाम मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते अतिप्रसन्न राहतील। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा सप्ताह उत्तम आरोग्य असणारा असा जाणार आहे, कारण आपले मन अगदी प्रसन्न असणार आहे। त्यामुळे आपले आरोग्यही स्वस्थच असेल। आपण एखादे नवीन कार्य करण्याच्या विचारात जर असाल त्यामध्ये आपल्याला आपल्या घरच्यांचे संपूर्णपणे साथ मिळण्याची शक्यता आहे। सोबतच आपण आपले एखादे स्वप्न जे अपूर्ण राहिलेले होते तेही पूर्ण करण्याची शक्यता आहे किंवा तसे योग आहेत असे म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला जी प्रसन्नता मिळेल तिची कशाशीच बरोबरी होणार नाही।
त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे काही असेल अपूर्ण राहिलेले ते पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुम्हाला सर्व प्रकारचे शुभ फळेच देणारा असा जाणार आहे. तरी प्रत्येकाने येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.